आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। सिंदेवाही शहरातील नंदकिशोर हिनामन खोबागडे या दोन अज्ञात व्यक्तींनी घरी येऊन अपहरण केल्याची घटना आज 10 दिवस झाले, परंतु नंदकिशोर खोबागडे यांचा शोध लावण्यासाठी सिंदेवाही पोलिसांना अपयश आलंय। नंदकिशोर खोबागडे हे चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील महसूल विभागात कोतवाल पदावर कार्यरत आहेत। दिनांक 12/9/2024 दोन अज्ञात व्यक्तींनी नंदकिशोर खोबागडे यांच्या घरी येऊन खोटी ओळख सांगून रेती पाहिजे म्हणून त्यांना गाव शेजारी हॉटेलमध्ये नेऊन खूप दारू पाजली। त्यानंतर नंदकिशोर खोबागडे व दोन अज्ञात व्यक्ती त्या ठिकाणाहून बेपत्ता झाले। दुसऱ्या दिवशी 13 तारखेला संजय हिरामन खोबागडे यांनी भावाचं अपहरण झाले म्हणून सिंदेवाही पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली। सिंदेवाही पोलिसांचा तपास सुरू केला। त्यानंतर दोन संशयित आरोपींना अटक केली, परंतु मुख्य आरोपी व नंदकिशोर खोबागडे यांचा अद्यापही शोध न लागल्याने नंदकिशोर खोबागडे यांचे नातेवाईक व बौद्ध समाज बांधवांनी काल आंबेडकर चौक इथं बैठक घेऊन पत्रकार परिषद घेतली। या दरम्यान बौद्ध समाज आक्रमक झाला होता। येत्या 2 दिवसात नंदकिशोर खोबागडे यांचा व अपहरणकर्त्याचा शोध लागला नाही तर बौद्ध समाजतर्फे सिंदेवाही पोलीस प्रशासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली जाईल असा इशारा दिलाय। 12 तारखेपासून माझे पती घरी आले नाही आहेत। माझ्या पतीला न्याय मिळाला पाहिजे। माझे पुरोडावर लहान आहेत, जेवण नाही खावण नाही करतात बरोबर। पोलीस स्टेशनमध्ये का म्हटलं तुम्ही गेले नाही? पोलीस स्टेशनमध्ये सांगत आहेत की तुम्हाला न्याय मिळवून देतील म्हणून देतील, पण किती दिवस? 8 दिवस होऊन गेले, अजून ते घरी आले नाही आहेत। येत नाही जात, पोरं काही नाही करत, घरी राहत आहेत ते पप्पासाठी आपल्या। जेवण नाही खावण नाही काही नाही बरोबर करत आहे। मला न्याय मिळाला पाहिजे। नंदकिशोर खोबागडे यांना न्याय मिळाला नाही। आता जर या 22 तारखेपर्यंत त्यांना न्याय न मिळाल्यास आम्ही उग्र असं आंदोलन सिंदेवाहीमध्ये करू आणि सिंदेवाही पेटवून देऊ अशी मी मागणी करतो। तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी, ठाणेदारांनी याची दखल घ्यावी, SP नी याची दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय देण्याचा काम करावा अशी आमची मागणी आहे। दिनांक 12 तारखेपासून आज 20 तारीख आली, तरीपर्यंत नंदकिशोर खोबागडे यांचा काही पत्ता लागलेला नाही। पोलीस स्टेशनला गेल्यानंतर वारंवार गेल्यानंतर त्यांनी ते सांगतात की बा आम्ही प्रयत्नशील आहोत, प्रयत्न करत आहोत, पण प्रयत्न काही कुठलाही करत नाही आहेत असा आमचा आक्षेप आहे। कारण आज 8 दिवस झाल्यानंतरही काही पत्ता लागलेला नाही। पाणी कुठं मुरत आहे? पाणी कुठंतरी मुरत असेल। जर असं पाणी मुरत असेल आणि आम्ही गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबांना सांगतात की बा लागून जाईल, तुम्ही पोलीस स्टेशनला यायची गरज नाही। ज्या बाईचा पती, ज्या बाईचे मुलं आज उघड्यावरती पडलेले आहेत, त्या बाईला काय वाटत असेल? हा बौद्ध समाज आहे। हा बौद्ध समाज जर पेटून उठला तर सडो की पळो करून हा उठणारा समाज आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनाने अवघ्या 2 दिवसात, आम्ही 2 दिवसाचा अल्टिमेट देतो त्यांना की 2 दिवसामध्ये त्यांनी जे काय घडलेलं असेल, ज्या लोकांना नेलेलं आहे त्या लोकांचा पत्ता काढावा आणि आमचा जो किशोर खोबागडे आहे यांना परत करावा। अन्यथा या 2 दिवसानंतर काय होईल हे प्रशासन जाणेल। त्याच्यामध्ये मग बौद्ध समाज किंवा अख्खी सिंदेवाही आमच्या पाठीशी राहणार आहे। हा गावचा प्रश्न आहे, कोणाच्या व्यक्तिगत एकाचा नाही आहे। त्याच्यामुळे 22 तारखेपर्यंत याचा सखोल अभ्यास करून, सखोल चौकशी करून नंदकिशोर खोबागडे यांना घरी परत कसं करता येईल याची दक्षता घ्यावी। अन्यथा सर्वस्वी जबाबदारी काही झालाच सिंदेवाहीला, टोटली सिंदेवाही पेटून उठेल। पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल व TV रिपेरी, मोबाईल व सर्व डिश रिचार्ज। आमचा पत्ता 34/2/39 70 फूट रोड, न्यू पाच्छापेठ, सोलापूर। मोबाईल नंबर 774499 6658 आणि 954546 8473।